नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रेडी रेकनर जास्त, घरपट्टी जास्त. महानगरपालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारणी लागू होणार आहे. या नव्या पद्धतीत रेडी रेकनर दर हा घरपट्टी निश्चितीचा महत्त्वाचा आधार आहे. ज्या भागाचा रेडी रेकनर जास्त त्या भागातील नागरिक आणि व्यावसायिकांना घरपट्टी अधिक, तर रेडी रेकनर दर कमी असलेल्या भागात घरपट्टी कमी लागेल. सार्थक शिंदे यांची कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे कापड दुकान आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी परतले होते. त्यांच्या पत्नी कामानिमित्त कोल्हापूर येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. रात्री फोन करून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी घेण्यासाठी येतो असं पत्नीला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी घरी येऊन पाहिलं असता घरात दुचाकी, मोबाईल आणि चप्पल तशाच अवस्थेत होतं. तसेच तिजोरीतील साहित्य विस्कटलेले व रक्त लागलेली काठीही आढळली. त्यामुळे अपहरण किंवा घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या घटनेची माहिती मिळताच CPI BS तळवार यांनी DSP गोपाळकृष्ण गौंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. दरम्यान बेळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि विविध पुराव्यांच्या आधारे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी LCB पथकाचे हवालदार शेखर असोदे, शिवानंद सारवाड, उमेश माळगे यांनी 3 राज्यात तपास मोहीम राबवली. अखेर गुरुवारी कोल्हापूर बसस्थानक परिसरात सार्थक शिंदे सुखरूप आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या स्वाधीन केले. मानसिक तणावामुळे ते अचानक घरातून निघून गेल्याची माहिती CPI BS तळवार यांनी दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.